सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने पवननगर सिडको भागातून ताब्यात घेतले। आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार हे पवननगर भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व पोलीस अंमलदार महेश खांडवाहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम लाल रंगाचे फुलवाहीचे टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेली असून तो पवननगर ग्राउंड जवळ बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून फिरत आहे। त्यानुसार बातमीची खात्री करून सदर ठिकाणी सापळा रचून राहुल प्रकाश डोंबे राहणार प्रगती शाळेसमोर जाधव संकुल अशोकनगर सातपूर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अंगझडतीत एक प्राणघातक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार संजय सानप, चंद्रकांत गवळी, प्रकाश बोडके, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, परमेश्वर तेराडे, महेश खांडवाहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थान करिता संदीप नावसे, नाशिक।